घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती बापाचे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनाला झाली सीमा. नामे तारिले अपार, महाचार दुराचार. वाल्या कोळी ब्रह्मचारी नामे तारिले निर्धार. ऐसा नामाचा महिमा वेदशिनाला झाली सीमा. सेना सेनेला बैसला निवास, सेना बैसला निवास. विठ्ठल नाम उच्चारी पांडुरंगा करू प्रथम नमन. प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. यावार करी संताच्या, यावार करी संता, यावार करी संताचा, यावार करी संताचा, यावार करी संताचा, यावार करी संताचा. ओ मस्तक हे पायावरी, यावार करी संता, मस्तक हे पायावरी, यावार करी संता, यावार करी संता, यावार शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती. भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पायो माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. ओ वाच वदता शिव नाम, वाचे 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 वदता शिव घेता नाम विठोबाचे,
पर्वत जळती पापाची. सेना महाराजांचा आवडता आणि देवाचं नामाविषयी महती सांगणारा अभंग आहे. विठाला 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 मंगलिक वरदाय या अभंगामध्ये श्री संत सेना महाराज गरीब कुटुंबात जन्मलेले परंतु कीर्ती महान असलेले त्यांनी अभंगामध्ये विठ्ठलाच्या नामाची महती सांगितलेली आणि हे नाम घेतल्यानंतर आपल्याला काय आपल्या जीवनामध्ये फायदा होतो आणि आपल्याला त्याचा फायदा करून घेऊन आपल्याला काय करायचं आहे, काय साध्य करायचं आहे, किंवा या नामामुळं कोणी उद्धारलेलं आहे का. नामे अपार उद्धरती, त्याप्रमाणे नामामध्ये कुणाचा उद्धार पावलाय का, देवाचं नाव घेऊन कुणाचं भलं झालंय का, आणि कुठं जरी भलं झालं असलं तर नाव घेतलं पाहिजे. त्यासाठी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. महाहत्यारी वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, आणि अशा वाल्या कोळी ब्रह्महत्यारी म्हणजे एवढ्या त्याने हत्या केल्या तरी त्याचा उद्धार भगवंताच्या नामामुळे झालेला आहे. एवढी नामाची महती सांगणारा हा सेना महाराजचा अभंग आहे. आणि म्हणून सेना महाराज म्हणलेले आहेत की मला देवाच्या नामामुळं फायदा झालेला आहे आणि म्हणून मी या नामामुळं निवांत आहे. असा सरळ सरळ सोपा सर्वांच्या परिचयाचा पाठांतरातला असा आवडता सेना महाराजाचा अभंग आहे. आणि या अभंगामधून देवाच्या नामाची महती सेना महाराजांनी सांगितलेली आहे. असा सरळ सरळ भावार्थ या अभंगाचा आहे. विश्लेषण करून आपण त्याचा अर्थ वेगळा सांगू, परंतु काहीतरी थोडासा परिहार असा सांगितला पाहिजे की नामाविषयी देवाच्या नामाविषयी काय महत्त्व आहे ते सेना महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि कार्यक्रमाची थोडासा परिहार द्यायचा म्हणलं तर आज सेना महाराजांची जयंती आहे, पुण्यतिथी आहे. सेना महाराज तसं त्यांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये कोणतं गाव, बांधवगड या ठिकाणी जन्म झालेला आहे. परंतु सेना महाराज त्या काळातील 1200 ते 1300च्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांच्या बरोबरीचे संत आहेत. परंतु गरीब कुटुंबात जन्म असल्यामुळं किंवा सर्वसाधारण कुटुंबामध्ये त्यांची कार्य असल्यामुळं त्यांचं असं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि गरीब कुटुंबात जरी जन्माला असले तरी मध्य प्रदेशात त्यांचा जन्म जरी झाला असला तरी त्यांची कीर्ती ही महाराष्ट्रभर आहे. कारण कर्मभूमी असते प्रत्येक माणसाची. जन्मभूमी जरी कुठली असेल तर कर्मभूमी आपल्या महाराष्ट्रातली आहे. पांडुरंगावर विश्वास ठेवणारी आहे. पांडुरंगाच्या नामाची महती सांगणारा हा सेना महाराजांचा अभंग आहे. आज सेना महाराजांची पुण्यतिथी किती 585वी पुण्यतिथी आहे. आणि पुण्यतिथी कुणाची होत नसते, पुण्यतिथी संताची होत असते. माणसाचा जन्म आहे, 60-70 वर्ष आयुष्य जगायचं, लई चांगला खाल्ला पिल्ला असला तर 90 कर जाईल. परंतु माणूस जन्माला येतो आणि 90-100च्या आत मरून जातो. आणि टाटा बिर्ला आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत, भारतामधले भारताबाहेरचे,
परंतु महाराजासारखं महात्मा त्यांच्यामध्ये नसतं. कारण कसं असतं, ह्यांनी कीर्ती केलेली असते आणि ही कीर्ती कशासाठी असते की लोकांच्या उद्धारासाठी असते. उभारीला तुझा लोकावारी, उभारीला तुझा लोकावारी, उभारीला तुझा ते लोकावारी, उभारीला तुझा ते लोकावारी, उभारीला तुझा ऐशी करा तरी कीर्ती जाती, ऐशी करा तरी कीर्ती जाती, ऐशी करा तरी कीर्ती जाती, ऐशी करा तरी कीर्ती जाती. तेरी वती नाता नाने चोर तो पाव, तेरी वती नाता नाने चोर तो पाव. ऐशी करा तेरी कीर्ती जाती, ऐशी करा तेरी कीर्ती जाती, ऐशी करा तेरी कीर्ती जाती, ऐशी करा तेरी कीर्ती जाती. तेरी वती नाता नाने चोर तो पाव, तेरी वती नाता नाने चोर तो पाव. उभारिला ध्वजा तिन्ही लोकावरी, ऐशी कीर्ती ज्यांची चराचरी. आपल्याला सगळ्यांना परिचय ते ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती काका, सोपानदेव, मुक्ताबाई. आपण सगळ्यांनी यांचा इतिहास पण वाचलेला आहे. त्यांची इतकी गरिबी आपल्याला सध्या कोणाला नाही असं मला वाटतं. नाहीच. एवढी परिस्थिती वाईट होती की भिक्षा मागून आपल्या झोपडीमधून घेऊन आले तरी लोक खाऊ देत नव्हते. अशी परिस्थिती होती. तरी पण कित्येक वेळा माऊलीच्या झोळीमध्ये शेण टाकलेलं. कारण कशासाठी हो, हे धर्म प्रसार करत होते. हे स्वतःसाठी काही करत नव्हते, धर्माचा प्रसार करायचे. आणि धर्माचा प्रसार त्या काळी त्या उच्चवर्णीय ब्राह्मण लोकांना सहन होत नव्हता. कारण त्यांना वाटायचं की हे ब्रह्माचे आपले प्रचारक म्हणून आपणच आहेत फक्त, हे कुणाला अधिकार नाही असं ब्राह्मण त्यावेळेस समजायचे. परंतु ज्ञानेश्वर महाराजांना हा उपदेश खुला करायचा होता. म्हणजे सर्वांसाठी खुला केला पाहिजे आणि सगळ्यांना धर्म कळाला पाहिजे, सगळ्यांना संत कळाले पाहिजे, सगळ्यांना देव कळाला पाहिजे असं त्यावेळेस ह्या आपल्या संतांना वाटायचं. परंतु हे उच्चवर्णीय लोक करू देत नव्हते. त्यापैकी सेना महाराज जरी जन्म मध्य प्रदेशमध्ये झाला असला तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबतीचे संत आहेत. दररोजची आपला व्यवसाय जे दाढी कटिंग आहे, आपला जे व्यवसाय ते नित्यनेमानं करायचे.